खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एका महिलेनं आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातल्या भाटशिरपुरा या गावामध्ये ही घटना उघडकीला आली आहे। वनमाला गायकवाड यांनी पतीच्या मृत्यूनंतर विहिरीसाठी खासगी सावकाराकडून 5 लाख रुपये कर्ज काढलं होतं। 5 लाखाच्या बदल्यात त्यांनी 20 लाख रुपये दिल्यानंतरही प्लॉटच्या रजिस्ट्री देण्यास सावकाराने टाळाटाळ केली। या सावकाराने मानसिक छळ सुरू केल्यामुळे वनमाला यांनी काल रात्री विष प्राशन करून आत्महत्या केली। बीडला उपचारासाठी त्यांना नेत असताना या महिलेचा त्यामध्ये मृत्यू झाला। आत्महत्येपूर्वी वनमाला गायकवाड यांनी त्रास देणाऱ्या सावकारांची नावे एका चिठ्ठीत लिहून ठेवलेली आहेत। यामध्ये राजकीय पुढारी, नगरसेवक यांच्या नावाचाही समावेश आहे। ही महिला ग्रामपंचायत सदस्य असून त्याच्या मुलांच्या तक्रारीवरून पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय। खासगी सावकारामुळे माझ्या आईचा मृत्यू झाला विष प्राशन करून। आणि मी 1 वर्षापूर्वी त्यांच्याकडून व्याजाने पैसे शेतीसाठी घेतले होते दोघा जणांकडून। त्यांचा ग्रुप असल्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळेस ह्याचे पैसे दी त्याचे पैसे दी म्हणून हानमार करून न्यायचं। प्रत्येक त्यांनी ग्रुपनं सगळ्यांनी रजिस्ट्री फिरवून घेतले एकमेकाच्या नावावर। आता प्रत्येक रजिस्ट्रीचे 5 लाख 10 लाख मागायले। मी सगळे पैसे त्यांच्याकडून 6 लाख रुपये घेतलेले। किती कर्ज घेतलं होतं तुम्ही? 6 लाख रुपये। आतापर्यंत परतफेड किती केली? 20 लाखाची केली।